भाऊ आज पंढरपूरमध्ये आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलेलं आहे। नक्कीच आज या ठिकाणी मला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं, फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयाभाऊ गोरे या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे। आणि आज प्रचाराचा शुभारंभ करत असताना आपल्या सर्वांचं दैवत, संपूर्ण या राज्याचं असलेलं दैवत विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन मी प्रचाराला सुरुवात करतोय। त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय ज्यांचे मला पूर्वी आशीर्वाद सातत्याने मिळाले, आदरणीय सुधाकर परिचारक मालकांचं पण या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। माझे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक परिचारक मालक प्रशांतजी मालक, त्यांनाही जाऊन भेटून आलो, उमेश मालकांना भेटून, आणि सातत्यानं मला त्यांनी सगळ्याच जडणघडणीमध्ये सातत्याने परिचारक घराण्याचं पण मला एक मोलाचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभलेले आहेत। त्यांचे आशीर्वाद या ठिकाणी घेऊन प्रचाराला सुरुवात करत आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी जी उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून दिलेली आहे ते सर्वांनाच जाऊन गाठीभेटी घेऊन प्रचाराची सुरुवात केली। आपल्या सोबत येतील असं विश्वास वाटतो मला। कमीत कमी 550 ते 550 मताधिक्य एवढं मिळेल असं माझा आत्मविश्वास आहे। रणजित सिंह मोहिते पाटलांशी काय संपर्क झालाय? आव्हानच्या बाजूला आपल्याकडे संख्याबळ आहे, दुसऱ्या बाजूला नारायणराव असतील, उत्तम जानकर असतील आणि अभिजित पाटील असतील, हे देखील नाराज आहेत। ते उघडपणे म्हणतायत की आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही। मुळातच आपल्या सर्व बांधवांना पण माहिती आहे की माझे सर्वांचेच घनिष्ठ संबंध आहेत। असं मी कुणाबरोबरही असा काही विषय माझा जिल्ह्यामध्ये नसतो आणि महायुतीच्या माध्यमातून तर मतदान मला मिळेलच, परंतु एक व्यक्तिगत जी काही जिल्ह्यामध्ये काम करत असताना गेली 30 वर्ष झालं मी काम करतोय आणि या कामाची पावती म्हणून मी कुठल्या जरी कोण पक्षामध्ये असलं काय असलं तरी सातत्याने मी माझे मित्रत्वाचं नातं जपण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे। आणि या माध्यमातून सगळीच मंडळी या ठिकाणी मला मदत करेल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे। महाविकास आघाडीचे जे काही 5 आमदार आहेत ते 5चे 5 आमदार आज आपल्या बाजूने दिसतात, 2 खासदार नाही आहेत, काय आव्हान करा? नक्कीच या ठिकाणी सगळे आमदार पण शेवटी काम करत असताना आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी सगळ्यांबरोबर मी बघा सांगितलं ही संबंध चांगले ठेवलेत, कारण कोण कुठल्या वेळेस मदतीला येईल आणि सातत्यानं सोलापूर जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल यामध्ये संबंध मी चांगले निर्माण केलेले आहेत की कधीही कुणाची गरज पडते आणि मला म्हणजे अनापेक्षित ही उमेदवारी आलेली आहे माझ्याकडे। मी खरं सांगतो की प्रामाणिकपणाने सांगतो की पार्टीनं माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि विश्वास टाकण्याचं कारणच मला दिसून येतं की सगळ्यांबरोबर असलेले सलोख्याचे संबंध। जे आमदार आपल्याला पाठिंबा देत आहेत त्यांना आपण भेटणार, जानकर असेल, नारायण पाटील, हो सगळ्यांना भेटणार। आता शेवटी मतदान घ्यायचं म्हणल्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेणं, सगळ्यांच्या गाठीभेटी घेणं ते उमेदवाराचं कामच असते।